मित्रांनो 15 नोव्हेंबर 2024 ला 12 मिलियन सबस्क्रायबर्स असलेला टेक बर्नर लॉन्च करतो आपल्या स्वतःच्या ब्रँडचा लेयर्सचा अनार्क वॉच. जेव्हा टेक बर्नर हा स्वतःचा प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतो ना, त्यानंतर भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली या टॉपिक बद्दल. आणि हा जो स्मार्ट वॉच आहे ना अनार्कचा, त्याची कमीत कमी किंमत चालू होती 7 ते 8 हजार रुपयापासून. आणि हा जो ब्रँड आहे तो आपल्या स्मार्ट वॉचला कम्पेअर करतो ॲपलच्या अल्ट्रा वॉच सोबत. म्हणजे 8 हजार रुपयाच्या स्मार्ट वॉचला तो कम्पेअर करतो 80 ते 90 हजार रुपयाच्या स्मार्ट वॉच सोबत. मित्रांनो यार, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे ना तो मी बनवत आहे खास त्या लोकांसाठी जे लोक अनार्कच्या स्मार्ट वॉच साठी जास्त इंटरेस्टेड आहेत. म्हणजे ज्या लोकांना हा स्मार्ट वॉच घ्यायचा आहे. या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला असं नाही सांगणार हा स्मार्ट वॉच घ्या तुम्ही, हा स्मार्ट वॉच घेऊ नका. मी प्रॉपर तुम्हाला रिअल ट्रूथ सांगणार आहे या स्मार्ट वॉच बद्दल, त्यानंतर तुमचा निर्णय असेल. सगळ्यात पहिल्यांदा ही जी पूर्णपणे कहाणी आहे ना ती सुरुवात होते ऍप्लिकेशन पासून. ब्रँड आपल्या स्वतःचं ऍप्लिकेशन एक तयार करतं आणि त्यामध्ये स्वतः ब्रँड हे क्लेम करते की हे जे ऍप्लिकेशन आहे ना ते स्वतः ते ब्रँडनेच बनवलेलं आहे. युट्यूबर आहे रोहित राज गुप्ता म्हणून, त्याने हे प्रूव्ह केलेलं आहे की हे जे स्मार्ट वॉचचं ऍप्लिकेशन आहे ना ते टेक बर्नरने तयारच नाही केलेलं. त्या रोहित राजने ना स्वतः लाईव्ह प्रूव्ह केलेलं आहे की हे जे स्मार्ट वॉच आहे ते चायना बेस्ड इंटिग्रेटेड आहे. कारण की ना हा जो रोहित राज आहे ना तो जेव्हा ह्या ऍप्लिकेशनचे चार्ट सपोर्टिंगला जातो ना तेव्हा त्याला पुढून चायनीज मध्ये रिप्लायज येतात. जर का आपण रँडमली कोणतं पण ऍप्लिकेशन बघितलं तर तिथं तुम्हाला छोटे मोठे बग्स तर कोणत्या पण ऍप्लिकेशन मध्ये सापडतं. तर तशी गोष्ट नाहीये. जर का आपण या टेक बर्नरचं जर प्रोडक्ट बघितलं तर इम्पोर्ट होतं चायनामधून आणि रिप्लायज पण चायनामधूनच येतात. सांगताना टेक बर्नर असं सांगत नाही की हे ऍप्लिकेशन आम्ही चायनामधनं घेतलेलं आहे. टेक बर्नरचं स्वतःचं असं म्हणणं आहे की हे पूर्ण ऍप्लिकेशन आम्ही बनवलेलं आहे. डिझाईन आमच्या व्यंकटेशने बनवलेलं आहे. म्हणजे टेक बर्नरच्या टीम मध्ये एक व्यंकटेश नावाचा मुलगा आहे, पोरगा आहे, त्याने हे ऍप्लिकेशन डिझाईन वगैरे केलेलं आहे. एक मुलगी पण आहे, तिचं नाव मला प्रॉपर माहित नाही पण तिने बनवलेलं आहे. प्रॉपर टेक बर्नरचं हे म्हणणं आहे की पूर्ण ऍप्लिकेशन जे डेव्हलप केलेलं आहे ते त्यांनी स्वतः केलेलं आहे. जर का नाही तर आपण यावाल्या स्मार्ट वॉचची लुक अँड डिझाईन जर का बघायला गेलो तर टेक बर्नरने डायरेक्ट कॉम्पिटिशन दिलेली ऍपलच्या अल्ट्रा स्मार्ट वॉचला, म्हणजे 80 हजार रुपयाच्या स्मार्ट वॉचला. खरं बघायला गेलं तर ना या बजेटमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा भारी डिझाईनचं स्मार्ट वॉच मिळू शकतं आणि चांगल्या क्वालिटीचं पण मिळू शकतं. आपण यावाल्या स्मार्ट वॉचचा जर का डिस्प्ले बघितला ना तर डिस्प्लेची क्वालिटी खरंच खूप भारी आहे. डिस्प्ले हा जो आहे ना तो एकदम जास्त स्मूथली चालतो आणि नुसता डिस्प्ले स्मूथ असून उपयोग नाही, त्यामध्ये तुमचा UI इंटरफेस कसा आहे ते पण महत्वाचं आहे. तो युजर इंटरफेस आहे ना त्यामध्ये जास्त वेगळे काही नाहीये. जसं की तुम्ही हाईप केलेलं आहे लोकांना की 8 हजार रुपयाचे हे स्मार्ट वॉच आहे जे की तुम्हाला टक्कर देऊ शकता 80 हजार रुपयामध्ये. एवढ्या कमी बजेटमध्ये तुम्ही बेसिकच UI इंटरफेस बनवलेला आहे. जास्त काही एवढं भारी नाही दाखवलेलं जसं तुम्ही सांगितलं, जसं तुम्ही हाईप केलेलं आहे लोकांना. तर ब्रँडने जेवढं हाईप केलं लोकांना युजर इंटरफेस साठी तेवढं जास्त भारी नाहीये, बेसिकच आहे जे तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयाच्या स्मार्ट वॉच मध्ये इझी मिळून जातं किंवा त्यापेक्षा पण भारी मिळतं. बाय द वे तुम्ही जेव्हा लेयर्सचं वॉचचं जे ऍप्लिकेशन असतं ना ते तुम्ही बघताना त्याच्या खाली तुम्हाला थोडंसं जर का तुम्ही खाली गेलं तर तुम्हाला रिव्ह्यूज दिसतात लोकांनी दिलेले. भरपूर जास्त लोकांनी तिथं रोस्ट एक्सपिरियन्सचं कमेंट केलेले, म्हणजे भरपूर लोकांना हे ऍप्लिकेशन आवडलेलं नाही. आता आपण बघूयात यावाल्या स्मार्ट वॉचचा डेटा अॅक्युरेसी. ब्रँड म्हणतो की आम्ही यावाल्या स्मार्ट वॉच वरती भरपूर जास्त काम केलेलं आहे. बाकीचे जे स्मार्ट वॉचचे ब्रँड्स आहेत, रिअलमी, बोट, जे काय रँडमली असतील ते सगळे ब्रँड हे क्लेम करतात की आमचं स्मार्ट वॉच 85 to 90% अॅक्युरेट आहे, नॉट 100%. ह्या पॉइंटला सुद्धा रोहित राज गुप्ताने एकदम प्रूफ केलेला आहे की हा जो डाटा अॅक्युरेसी आहे तो किती % एकदम करेक्ट आहे. हार्ट रेट जे फंक्शन असतं ना मित्रांनो कोणत्या पण स्मार्ट वॉच मध्ये झालं, ते ऍपल अल्ट्राचा असो या हे अनार्क वॉच जे असेल ते कोणतं पण जे हार्ट रेट चेकिंग वाला जे फंक्शन असतं ना ते एकदा चेक करून तुम्हाला एकदम 100% अॅक्युरेट कळत नाही. तुम्हाला 5 ते 6 वेळा जास्तीत जास्त ट्राय करावं लागतं तेव्हा ते कुठे जाऊन एकदा तुम्हाला अॅक्युरेट दाखवतं. जेव्हा रोहितने हे सगळ्या गोष्टी चेक केला, जेव्हा त्याचा रोहितचा जो रिझल्ट आलेला ना तो 99% अॅक्युरेट होता. म्हणजेच की बजेटच्या अनुसार हे जे अॅक्युरेसी जो क्लेम करतो टेक बर्नर की 99% जे अॅक्युरेसी आहे ते एकदम खरं आहे. हे जे स्मार्ट वॉच आहे ते 99% अॅक्युरेट आहे. ऑल ओव्हर की सगळ्या फंक्शन्स पैकी सगळे फंक्शन्सच अॅक्युरेट नाहीये, थोडेफार खोटे पण आहेत, थोडेफार खरे पण आहेत. जसा टेक बर्नर क्लेम करतो असं सगळ्या गोष्टी खरं नाहीये. शेवट यावाल्या स्मार्ट वॉच बद्दल माझं हेच म्हणणं असेल की त्या दोघांनी जे फाउंडर आणि को फाउंडर आहेत या स्मार्ट वॉचचे त्या दोघांनी इतकी जास्त हाईप क्रिएट केली तसं हे प्रोडक्ट नाही. ही वाली जी गोष्ट आहे ना ती मिस नाही तर भरपूर जास्त लोक म्हणतात की इमोशनली त्याने जास्त मार्केटिंग केलेली. तर या विषयाला नाही तर एंड करूया भावांना. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्णपणे कळलेला असेल आणि ज्या लोकांना स्मार्ट वॉच घ्यायचा असेल त्यांचा पण आय होप की डिसिजन झालेलाच असेल. आणि असं सगळ्या लोकांना ना माझं एकच सांगणे, असा एकच रिप्लाय आहे माझा की
प्रत्येक माणसाचा ना एक पर्सनल रिस्पॉन्स असतं की कोणत्या पण प्रोडक्ट कोणी पण लॉन्च केला तर तुमचा एक त्या गोष्टीबद्दलचा एक रिस्पॉन्स असतो. त्याच पद्धतीने मी एक बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा पर्सनल रिस्पॉन्स एक या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर भावनो, आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. सबस्क्राईब करा असं म्हणत नाही मी, फक्त लाईक तरी करा जर खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर. भेटूयात अशाच पुढच्या नवीन आणि शानदार व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा मला. टाटा, बाय बाय.